नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे. ही भरती सफाई कर्मचारी कम स्टाफ या पदासाठी आहे आणि याचे फॉर्म हे 21 जून 2024 रोजी चालू झालेत आणि याची लास्ट डेट आहे 27/6/2024. तर हे 6 दिवसच आहेत. 6 दिवसात आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण 10वी पासवरती ही सर्वात मोठी संधी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. ही सरकारी भरती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. 10वी पासवरती फक्त भरती आहे आणि याच्यासाठी फक्त वयोमर्यादा असणार आहे बघा, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. 18 ते 26 वर्षापर्यंत हे वयोमर्यादा असणार आहे आणि याचे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तसेच यासाठी फी लागणार आहे जनरल आणि OBCसाठी ₹850. तसेच SC ST PWD एक सर्व्हिसमॅन आणि महिला यांच्यासाठी फक्त ₹175 फी असणार आहे आणि याची शेवटची डेट आहे 27 जून 2024 आणि याची परीक्षा असणार आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये याची एक्झाम होणार आहे. तरी आपण आता फॉर्म कसा भरावा यासाठी आता सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये भेटेल. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट नेम, कन्फर्म फर्स्ट नेम, त्याच्यानंतर मिडल नेम, सेंट्रल मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्याच्यानंतर कन्फर्म लास्ट नेम, ही सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपलं फुल नेम या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल. ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी इथं नाव टाकून घ्यायचं आहे. तसेच याच्यानंतर हे माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर तोच नंबर खाली टाकायचा. त्याच्यानंतर अल्टरनेट एक्स्ट्रा तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकवा. त्याच्यानंतर डोमेन ॲटोमॅटिक येते @ त्याच्यानंतर gmail.com हे सिलेक्ट करा. तुमचं जे असेल ते तुम्ही ह्या पद्धतीने सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कन्फर्ममध्ये आपली फुल ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तसंच ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. हे सर्व डिटेल्स मी टाकून घेतो आणि तुम्हाला या ठिकाणी आता शो करून दाखवतो मी. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण सर्व डिटेल्स टाकून घेतले आहेत. या ठिकाणी मी दाखवतो नाव, मधलं नाव, आडनाव, या पूर्ण या ठिकाणी पूर्ण नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी या पद्धतीने टाकून घेतलेलं. त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकला. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडाफार एरर येतो आहे आपल्याला. ईमेल कन्फर्म ईमेल आय डी, जरा या ठिकाणी ईमेल आय डी कन्फर्म ईमेल आय डीमध्ये जरा काहीतरी मिस्टेक झालेली दिसून येते. या ठिकाणी जी राहिले तर या ठिकाणी ईमेल आय डी आपण व्यवस्थित केलेली आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करू. या ठिकाणी आपली सर्व प्रोफाईल वगैरे कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हा आपल्याला आय डी आलेला आहे, आय डी आणि हा पासवर्ड आहे. हा एका ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे आय डी पासवर्ड. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी फोटो अपलोड करताना या ठिकाणी पहिल्यांदा फोटोवर क्लिक करायचा आहे चॉईस बटनावरती. त्याच्यानंतर आपलं ज्या फोल्डरमध्ये फोटो आहे तो फोटो ओपन करून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर फोटो ओपन करायचा. फोटोची साईज ही 20 KB ते 50 KB याच्यामध्ये असावी. त्याच्यानंतर डायरेक्ट ओपन करून अपलोड करायचं आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण अशीच करायची आहे. सिग्नेचरची साईज ही 10 KB ते 20 KBमध्ये असली पाहिजे. फोटो आणि सिग्नेचर लगेच अपलोड होईल आपला. आणि या ठिकाणी लक्ष द्या, फोटो सिग्नेचर ही ब्ल्यू पेनने किंवा ब्लॅक पेनने असली पाहिजे फक्त या ठिकाणी आपली. त्याच्यानंतर ह्या डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचे आहेत दोन्ही या ठिकाणचे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती क्लिअर झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला झोनमध्ये यायचं आहे आणि कोणता झोन तुम्हाला पाहिजे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे किंवा जो झोन तुम्हाला जवळ पडतो ते झोन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर रिजनल कोणतं पाहिजे ते रिजनल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या स्टेट ते ॲटोमॅटिक स्टेट ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल लोकल रेसिडेन्सी वगैरे तुमची काय आहे, हे सर्व माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे, टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने मी ज्या पद्धतीने माहिती टाकली त्या पद्धतीने यस और नो करून तुम्ही पण या ठिकाणी माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी तुमची कशात येत्या, कोणत्या कॅटेगरीत येत्या ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. बाकीचे कास्ट म्हणजे आता कोणती कास्ट, VJNT, NTC, BED ह्या ज्या NTच्या कास्ट आहेत किंवा
SBC ज्या कास्ट आहेत उपकास्ट त्यांनी सर्वांनी OBCमधून अर्ज करायचा आहे. या ठिकाणी सेंट्रलची भरती असल्यामुळे OBCमधून तुम्ही अर्ज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विचारेल तुम्हाला बॅक बेंचर डिसेबिलिटी आहे का, तर नो करायचं आहे. ज्यांचे आहे त्यांनी येस करून डिसेबिलिटी टाईप वगैरे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑप्शन सगळे इनविजिबल आहेत, त्याच्याकडे काही जास्त लक्ष करायचं नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी PITRD विचारेल, या ठिकाणी सर्वांचं सेक्शन नोच असतं, नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे ऑप्शन फक्त या ठिकाणी विजिबल आहेत ते फक्त भरायचे आहेत, हे बाकीचे अनविजिबल आहेत, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर विचारेल एक सर्व्हिसमॅन आहेत का, जर एक सर्व्हिसमॅन तुम्ही जर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर डिसेबिलिटी तुम्हाला आहे का ते विचाराल. त्याच्यानंतर खाली खाली यायचं आहे आपण. त्यानंतर हा ऑप्शन ओपन आहे, तर याच्यानंतर हा विचारेल एक्स सर्व्हिसमॅन किल ॲक्शनमध्ये तुम्ही येता का, तर येस करायचं. हे एक सर्व्हिसमॅनसाठी आहे, तर त्यांनी फक्त येस करा किंवा नो करा, त्यांची इच्छा. त्याच्यानंतर नो करा. त्याच्यानंतर विचारेल सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तुम्ही कर्मचारी आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर या विचारेल हा क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. रिलिजन, उमर्स, महिलांचा डिवोर्स वगैरे काय झाला आहे का, तरी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमचा धर्म कुठला आहे, तो धर्म या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर सिटिझनशिप कोणती आहे तुमची, नॅशनॅलिटी, तर नॅशनॅलिटी आपली इंडियन असणार आहे, तर इंडियन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर फॉलोइंग ID आपल्याला विचारेल या ठिकाणी, तर या ठिकाणी येस करून तुम्ही एक्झामला जाताना कोणती ID प्रूफ घेऊन जाणार, तो ID या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आधार कार्ड घेऊन जाणार आहे आपण, तर या ठिकाणी आधार कार्डचा आपण नंबर टाकू. आधार कार्डचा नंबर टाकून झाला. त्याच्यानंतर सेंटर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात हे 4 सेंटर आहेत, तुम्हाला कोणतं सेंटर जवळ पडतं ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज मीडियम विचारेल, कोणत्या मीडियममध्ये तुम्हाला पेपर पाहिजे ते, तर जे कोणती लँग्वेज तुम्हाला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारेल, तर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकून झाली. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही ट्विन्स आहात का, सख्खे बहीण भाऊ जुळे भावंड वगैरे आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर येस करून त्यांचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॅरिटल स्टेटस विचारेल, येस करा, नो करा. त्याच्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आपलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस पूर्ण टाकून घ्यायचा आहे, जो तुमचा कोणता ॲड्रेस आहे तो टाकून घ्या. या ठिकाणी जिल्ह्याचं नाव टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेम करस्पॉन्डंट ॲड्रेस सेमच आहे का, तुमचा हा करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि हा परमनंट ॲड्रेस सेमच आहे का असं विचारेल. असेल तर या टिक बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर चूज आफ्टर GST बिल, तुम्हाला जर 850 रुपयाचं पेमेंट येणार आहे, तर ते पेमेंट तुम्ही परमनंट ॲड्रेसवर मागून घेणार आहात का कशावरती ते विचारेल. तर या ठिकाणी कोणतं पण केलं तरी चालेल. ही सर्व माहिती मी करून घेतो आता आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी सर्व माहिती मी टाकून घेतलेली आहे, या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर सर्व माहिती टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जर असा ऑप्शन जर तुम्हाला येत असेल तर हा एरर, तर आपण वरती घेऊन जरा चेक करायचं आहे वरती कोणता ऑप्शन राहिला वगैरे आहे का. तर या ठिकाणी हा ऑप्शन राहिला आहे, या ठिकाणी लक्ष द्या. रेसिडेन्सी स्टेट आपल्याला या ठिकाणी येस करायचं आहे. तर हे येस केल्यानंतर खाली येऊन आपण परत व्हेरीफाय करायचं आहे, तर हे व्हेरीफाय सक्सेसफुल दाखवल. त्याच्यानंतर 7 या बटनावर क्लिक करायचं आहे. तर ही सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकायचे आहे. तुमची 10वी कधी पासआउट झाला तुम्ही, ते तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असणारच आहे, तुम्ही 10वी पासआउट कधी झाला आहे ते या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडले ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. सर्व टाकून झाल्यानंतर तुमची 12वी झाली असेल तर 12वीची पण टाका, या ठिकाणी टाका. तुम्ही कोणत्या फील्डमधून 12वी झाली ती या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्स तुमचे काय असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पासिंग डेट टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी 12वीला किती पर्सेंटेज पडले ते टाकून घ्या. या ठिकाणी 60च्या पुढे ज्यांचं येतं त्यांनी फर्स्ट क्लास करायचा आहे. त्याच्यानंतर 45 ते 60च्या मध्ये जे येतात त्यांनी सेकंड क्लास करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या सगळ्यांनी पास क्लास करून घ्यायचा आहे. या पद्धतीने माहिती टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचा कोणता एक्सपिरियन्स असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचा आहे. आणि
ज्या काही लोकांचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर त्यांनी ग्रॅज्युएशनची माहिती टाकून घ्यायची आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल SC आणि SC ST OBC यांच्यासाठी फक्त हे ऑप्शन आहे फ्री ट्रेनिंग एक्झाम असणार आहे. जर तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग हवं असेल तर तुम्ही येस करून घ्यायचं आहे. जर नको असेल तर नो करायचं आहे. म्हणजे एक्झामपूर्वी तुमचं एक्झामचं ट्रेनिंग होणार आहे. मेन एक्झामच्या पूर्वी तुमचं प्री एक्झाम ट्रेनिंग होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात ते या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे. या पैकी हा लँग्वेज सर्व टाकून घ्या. हिंदी, इंग्लिश आणि तिसरी लँग्वेज म्हणजे आपली मातृभाषा मराठी. ह्या 3 लँग्वेज जर तुम्हाला परफेक्ट येत असेल तर तिन्ही लँग्वेज या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या सर्व ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचा, बरोबर आहे का चेक करा, स्पेलिंग वगैरे सर्व माहिती. जर बरोबर असेल तर ठीक, जर बरोबर नसेल तर बॅकचं बटन दाबून आपण जी माहिती चुकल्या ती आपण व्यवस्थित करायचं आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन विचारेल. ज्या पद्धतीने तुम्ही नाव टाकलं आहे तुमचं त्या सेम पद्धतीने तुमच्या ID प्रूफवर तुमचं नाव आहे का, म्हणजे तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरला आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवर आहे का असे विचारेल. तर असेल तर येस करा, नसेल तर नो करू. या खालच्या बटनावर क्लिक करू आणि आपण सेव्ह अँड कंप्लीट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. तर सर्व माहिती झाली. तर या ठिकाणी आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचं आहे, म्हणजे डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे. त्यासाठी आपण चूज फाईल ओपन ऑप्शनवर क्लिक करू. या ठिकाणी मी ऑलरेडी स्कॅन करून घेतलेला आहे. तर हा अंगठ्याचा ठसा याची फोटोची साईज ही 50 KB आतमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर ओपन करू. या ठिकाणी पाहू शकता हे आपण सेव्ह झालेलं आहे. तसंच पद्धतीने हँडरायटिंग डिक्लेरेशन पण करायचं आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशन कसं करायचं या ठिकाणी दाखवतो ओपन करून मी तुम्हाला. हँडरायटिंग डिक्लेरेशन हे 50 KB ते 100 KBच्या मध्ये पाहिजे. या पद्धतीने हे हँडरायटिंग डिक्लेरेशन आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. मी डेमोमधून तुम्हाला हे दाखवतो. या पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि तुम्ही अपलोड करायचं आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशनची साईज 50 KB ते 100 KB याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी पेमेंट्स करून घ्यायचं आहे. त्याच्या ठिकाणी कॅप्चा टाकू आणि सबमिट या बटनावर क्लिक करू. तर आपण पेमेंट गेटवेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ. त्याच्यानंतर हे सर्व डिटेल्स आहेत. यापैकी तुम्ही कोणत्याही पेमेंट मोडवरून पेमेंट करू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यातून पेमेंट करा. आपण QR कोडवरून पेमेंट करू. त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करू. या ठिकाणी मी आता तुम्हाला पेमेंट करून दाखवत नाही, डेमोसाठी दाखवलं. ह्यानंतर तुमचं या ठिकाणी पेमेंट पूर्ण होईल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट पेमेंट ऑटोमॅटिक आतमध्ये ऑप्शनमध्ये येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यूचं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यूचं ऑप्शन आल्यानंतर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची आपल्याला वरती या ठिकाणी कोपऱ्यात या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी आपण येऊन प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे. तर ते कसे काढायचे या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. तर फॉर्म प्रिंट पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आपण येऊ. या ठिकाणी हा प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंटआउट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे. या पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे. ही जर फॉर्म भरायची तुम्हाला पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 10वी पास असणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही भरती अशी पुन्हा पुन्हा येत नाही. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्युचर माहिती याचे हॉल तिकीट कधी येणार आहे, परीक्षा कधी असणार आहे याच्यासाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.